जय महाराष्ट्र. मी पूनम भोसले. माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑफकोर्स तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल मी कोणती रेसिपी बनवणार आहे. आणि मी बनवणार आहे फिश फ्राय, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ही 1 किलो चिलापी घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हा 1 चम्मच धना पावडर घेतलेला आहे. हे हळद 1 चम्मच घेतलेलं आहे. हे ऑइल घेतलेलं आहे, ते पण फ्राय जास्त तेलामध्ये फ्राय करायला लागतं त्यामुळे जास्त ऑइल घेतलेलं आहे. हा घरचा काळा मसाला घेतलेला आहे. हा 1 चम्मच लाल तिखट घेतलेले आणि हे 2 लिंबू घेतलेले, ते पण थोडेसे मोठे भेटलेत त्यामुळे मोठेच आहेत. आणि हे जिरा आणि खडा मसाला घरी भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घेतलेली. हे एव्हरेस्ट मसाला घेतलाय छोटा चम्मच आणि स्वादानुसार नमक. हे बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. हा चिलापी आहे ना, हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो कसा धुवायचा मी एकदा सांगते तुम्हाला. चला, चिलापी धुण्यासाठी हा अर्धा लिंबू यूज करायचा आहे आपल्याला. हा अर्धा लिंबू ह्या चिलापीमध्ये पिळून घेऊया फक्त धुण्यासाठी, कारण धुताना खाताना त्याचा वास नाही आला पाहिजे, त्यामुळे लिंबू टाकून घ्यायचं, त्यामुळे स्वच्छ धुवून निघतात मासे. थोडस नमक घ्यायचंय आपल्याला, त्यामध्ये हे टाकून घ्यायचं धुण्यासाठी. लिंबू आणि नमक टाकले की मासेचा वास नाही येत नंतर खाताना, त्यामुळे स्वच्छ धुवून निघतात. चला तर त्यासाठी वॉश करून घेऊया. फिश एकदम 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं मस्त, कारण वास आणि स्वच्छ धुवून निघतात, घाण राहत नाही त्यामध्ये. हे फिश स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता त्यासाठी लागणारे मसाले ते कसे मिक्स करायचे ते एकदा बघून घेऊया. चला, आता हे फिश धुवून घेतलेले, ह्याच्यामध्ये मी बोलले होते की अर्धा लिंबू आपण फिश वॉश करण्यासाठी यूज केला होता आणि अर्धा लिंबू राहिलेला तो ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा मस्त. हे मस्त आपण एक 10 मिनिटं ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण तवा गॅसवरती ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेऊया. तोपर्यंत हे 10 मिनिटं थोडस लिंबू पण ह्याच्यामध्ये मस्त मुरेल. चला तर बघूया आपण. ह्याच्यावरती तवा ठेवून घेऊया, थोडासा तवा गरम होऊ देऊया आणि मग तेल टाकून घेऊ. हा तवा नॉर्मलसा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल फ्राय करायचे त्यामुळे तेल जास्त टाकून घ्यायचं फर्स्ट. आता मी तेल गरम करायला ठेवले, तोपर्यंत फिशला मसाले सगळे लावून घेऊया. ते कसे लावायचे चला तर आपण बघू. हा मसाला सगळा मिक्स करून ठेवला होता मगाशी. चला आपण फिशला मसाले लावून घेऊया. फक्त असं सगळीकडे लागला पाहिजे असं फिरवून घ्यायचा मसाला मस्त. असंच एक सगळ्या मसाला लावून घ्यायचा सगळीकडे, आणि सगळीकडे मसाला लागला पाहिजे.
सगळा मसाला लावून झालेला आहे आणि तेल पण तापलेलं आहे आपलं. चला आपण टाकून घेऊया त्यामध्ये फ्राय करण्यासाठी. फ्राय करताना थोडस तेल कडक टाकून घ्यायचं म्हणजे फिश पण मस्त फ्राय होतं. 2 मिनिटानंतर परत दुसऱ्या साईडने पलटी मारून घ्यायची. दुसरे फिश त्यामध्ये टाकून घ्यायचे आता. त्यानंतर परत एक साईडची दुसरी बाजू पलटून घ्यायची. परत 2 मिनिटं वेट करायचं. थोडीशी दुसरी साईड पण भाजून होती. मस्त सगळे फिश भाजलेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सगळे फिश वरती लावून घ्यायचे तेलाच्या वरती साईडने. म्हणजे जे काही फिश मध्ये तेल राहतं ते सगळं आत खाली उतरतं. फिश मध्ये काहीच तेल नाही राहत. हे झालेले आहेत आपले फिश तयार. बघा कसे फ्राय झालेत. चला तर या सगळेजण जेवायला. आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.